थोडा विलंब झाला याची कल्पना आहे, दिलगिरी व्यक्त करतो आणि आता प्रत्यक्ष आपण सोहळ्याला सुरुवात करूया. रसिको, 3 दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात जो भीषण विमान अपघात झाला त्यात अनेक निष्पाप जीवांवरती अकारण मृत्यू ओढवला आपण सगळे जाणतो. या निष्पाप जीवांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो म्हणून काही क्षण आपण सगळे उभे राहूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यानंतर आपण सोहळ्याला सुरुवात करूया. ओम शांती. यानंतर महाराष्ट्र राज्यगीत होईल. सन्मानार्थ सगळ्यांनी उभंच राहायचंय आणि मग सोहळा सुरू होईल. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्तगामी महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. आसनस्थ होण्याची विनंती करतो आपल्याला. नमस्कार, सुस्वागतम. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित नाटककार कैलासवासी गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ पुरस्कार वितरण सोहळा तथा कलावंत मेळाव्यात उपस्थित मान्यवरांचं, रंगकर्मींचं आणि रसिक प्रेक्षकांचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मी कुणाल रेगे, सूत्रसंचालक, मनपूर्वक स्वागत करतो. थोड्या जरा अधिक टाळ्या संस्थेसाठी. धन्यवाद, मनपूर्वक आभार. रसिको, आज या पुरस्कार सोहळ्यात प्रतिभावंतांना पुरस्कृत केलं जाईल. जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जातील, पण त्याचबरोबर गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत मराठी रंगभूमी पुणे निर्मित गोविंदायन या संगीत नाटकाचा आनंदसुद्धा आपण घेणार आहोत. तेव्हा या दैदिप्यमान सोहळ्याला आपण औपचारिकतेने आता सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांना विनंती करतो. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते नटराज पूजन होईल. रंगमंचावरील मान्यवरांना विनंती करतो आपण सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं. माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आधी नटराज पूजन होईल, त्यानंतर कैलासवासी गोविंद बल्लाळ देवल यांच्या यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माननीय उपाध्यक्ष उपक्रम श्री भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो ते स्वागत तथा प्रास्ताविक मांडतील. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई खरं तर 61 वर्ष झाली या पुरस्कार वितरण सोहळ्यास आणि 128 वर्ष या संस्थेस झालेली आहेत. दरवर्षीप्रमाणे हा अत्यंत मानाचा, बहुमानाचा आणि आतुरतेने वाट पाहणारा हा सोहळा आज संपन्न होत आहे. ह्या सोहळ्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे
ते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी शेलार, विशेषतः आमचे विश्वस्त म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय शशी प्रभू सर, अशोकजी हांडे सर, आणि मानाचा जो जीवन गौरवप्राप्त पुरस्कार आहेत आज ज्यांना आपण सन्मानपूर्वक देणार आहोत, ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव, ही सांस्कृतिक क्षेत्राची जी वैभवशाली परंपरा आहे ते सातत्याने आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलेले, आपल्या मराठी परंतु भारतभर नावलौकिक मिळवलेल्या नीनाजी कुलकर्णी, बालगंधर्वांची जन्मशताब्दी लंडनमध्ये 1988 साजरी केलेले सुरेश साकोळकर सर, जे जीवनगौरवचे दुसरे पुरस्कार, दीपाताई आमचे उपाध्यक्ष व मार्गदर्शक नरेश्री गडेकर, सतीश लोटके सर, ढगे सर. खरं तर आपण जे पुरस्कार प्राप्त झालेले त्या सर्वांचं मी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर असे जे आपण प्रथमच आमच्या रंगमंचावर व्यासपीठावर येत आहात, त्यामुळं तमाम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मंडळाच्या वतीनं मी आपलं अभिनंदन पण करतो आणि धन्यवाद देखील म्हणतो. खरं तर शासन दरबारी महत्त्वाची व्यक्ती आल्यानंतर खूप काही मागितलं पाहिजे, तसं त्यांना सोडता कामा नये. आपले हक्क आपले पालक आहेत त्या सांस्कृतिक क्षेत्रातील, परंतु त्यांनी एवढं भरभरून दिलेलं आहे. मी तिन्ही आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, उदयजी सामंत असतील, ह्या सर्वांना आम्ही नाट्य परिषदेच्या वतीनं मनापासून त्यांचे धन्यवाद आणि आभार एवढ्यासाठी मानतो आशिषजी, की गेली सातत्याने अनेक वर्ष आम्ही दरवर्षी 5 किंवा 6 लाखांनी आमचं मायनस असायचं. आम्ही प्रशांत दामले हे आमचे अध्यक्ष झाल्यानंतर अजित भुरे असतील, ही सर्वच मंडळी मुंबईत असल्याकारणानं त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा आणि विशेषतः उदय सामंत विश्वस्त असतील, आमचे प्रभूजी असतील, अशोक हांडेजी असतील, या सर्व मंडळींचा पाठपुरावा, त्यामुळे हे थिएटर आज तुम्हाला अतिशय सन्मानजनक उभं राहिलेलं दिसतं आहे. आणि हे सर्व आजच्या या नियामक मंडळाचं हे यश आहे. आमच्या सर्व नियामक मंडळ असतील, कार्यकारिणी सदस्य असतील, या ठिकाणी जर मी काहीच मागणी नाही केली, आता सगळंच मिळून झाल्यानंतर तर आशिष शेलार नाराज होऊ नये म्हणून मी काही मागणी करतो. कारण का ते म्हणते मी एवढा पालक तुमचा इथं हजर राहिलो आहे आणि तुम्ही काहीच मागितलं नाही, ते असं काही होऊ नये, आमच्याबद्दल नाराजी पसरू नये, म्हणून त्यांच्याबरोबर मी या ठिकाणी जास्त काही नाही तुम्हाला तुम्हाला निश्चित तुम्ही अख्खं क्रिकेट असोसिएशन झेपवत आहे. हे आमचं तर काय तुम्हाला जाता जाता तुम्ही सहज की चौकार मारला तरी होऊन जाईल. ह्या ठिकाणी मी एक मागणी करतो. 100वे नाट्य संमेलन घेतल्यानंतर मला लोककलावंतांच्या व्यथा समजल्या. त्या कालखंडामध्ये आम्ही बरीच माहिती घेतली महाराष्ट्र फिरून. सर, मी तुम्हाला पत्र देतोच आणि केवळ शासनाने करावं तर नाही, आम्ही सर्व उपलब्ध करून देऊ, आपण फक्त त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावं. लोककलावंत जे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे त्यांचं आधार कार्ड नाही, त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, ते भटक्या मध्ये ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असं जात असतात. आणि मी ते पाहिलं आहे. आमचा आसाराम कसबे आज त्याचा सन्मान होणार आहे. तो संपूर्ण त्याच्या माध्यमातून तो फिरलो संघाचं काम तो पूर्ण वेळ संघ कार्य करत आहे. आणि ह्या सर्व परिस्थितीतून असं लक्षात आलं की शासनामध्ये जे उपलब्ध होतात आणि जे समोर येतात अर्थात त्यांच्याबद्दल आमचा आकस नाही आहे, कारण ते उपलब्धता त्यांच्यामध्ये तेवढं असतं, परंतु ही मंडळी तुमच्यापर्यंत कधीच येत नाही आशिषजी. तर ह्या यांना आपण मानधनाच्या रूपानं आम्ही यादी देऊ, तुमच्यासमोर जाहीर अधिकृत यादी देऊ की जे खरेच कलावंत आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नाट्य संस्थांच्या अनेक बस आहेत, प्रवासी बस आहेत नाटकासाठी. त्या फार नाही आहे, 10 ते 12 बस असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये RTOकडं आपण ती गाडी घेऊन गेलो तर ह्या नियमाच्या वेगळी बस असते ही, तर नाहक इतका त्रास करावा लागतो. काही RTOना म्हणतात की आमच्या ह्या नियमामध्येच नाही नाट्य प्रवासाची, त्यावेळेस त्याला एजंट द्यावं लागतं आणि एजंटला काय द्यावं लागतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा नाहक मनस्ताप नाट्य संस्थांना होऊ नये म्हणून RTOसाठी आपण त्याची वेगळी नियमावली तयार करून नाट्य संस्थांच्या गाड्यांना परवानगी देण्यात यावी कायमस्वरूपी अधिकृतरित्या.
बसचं प्रमाण फार अल्प आहे. प्रत्येक नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळतो असं काही नाही, परंतु 10 ते 12 नाटकाचा प्रवास करत असताना त्यांना जे टोल नाका आहे ना, टोल नाका, त्या टोल नाक्यात एक टायमाचं आमचं जेवण निघेल त्या संपूर्ण कलावंतांचं. तर मला वाटतं की फक्त 10 ते 12 नाट्यसंस्थांच्या गाड्यात त्यांना टोल माफी द्यावी. शासनाच्या विविध सांस्कृतिक समित्यावर नाट्य परिषदेच्या सभासदांची निवड करण्यात यावी. त्यासाठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनेला विचारत घ्यावे. आपणास जी पात्रता आणि अनुभव अपेक्षित आहे अशा सभासदांची नावे नाट्य परिषदेतर्फे पाठवली जातील. महाराष्ट्र शासनाच्या ठिकठिकाणी नाट्यगृह आहेत साहेब. तेथे नाट्य परिषदेच्या शाखेला विचारत घेऊन त्यांच्या समन्वयाने नाट्यगृहाचे सांस्कृतिक व्यवस्थापन करावे. आत्ता आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये आणि अनेक गदारोळ झालेले आहेत. तुम्ही साहेब तुम्हाला वाचनात आलं असेल की आत्ता यशवंतराव नाट्य संकुलामध्ये उंदरांचा सुळसुळाट ह्या नाट्य नाहक आमच्या शहराची देखील बदनामी होते त्या निमित्तानं. तर त्या संदर्भातला जाणकार व्यक्ती त्या ठिकाणी समन्वय साधावा. त्याला मानधन देण्याची काही गरज नाही. तो तसंही त्या ठिकाणी विनामूल्य सातत्याने राबत असतो. जिथं शासकीय नाट्यगृह आहे तेथील नाट्य परिषद कार्यालयासाठी नाममात्र दराने जागा द्यावी. साहेब नाशिकला आम्हाला मिळालेली आहे, पिंपरी चिंचवडला मिळालेली आहे, पुणे शहराला मिळालेली. म्हणजे वेगळं असं काही मी मागणी करत नाही, पण त्याचं नाट्यशाखा आमच्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे संपूर्ण मिळावं. आणि हे पत्र तुम्हाला आजच मी लेखी स्वरूपात देतो आणि अपेक्षित करतो की निश्चित तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार. कारण का ह्याच्यात आर्थिक मागणी काहीच केली नाही. त्याचं कारण तुम्ही आम्हाला भरपूर दिलेलं आहे. त्या भरपूर दिलेलं आहे, आमच्याकडे ते भरपूर आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी मागणी करत असताना मी अतिशय समजदारपूर्वक आणि कलाकारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मागणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आजचं औचित्य साधून तुम्ही उपस्थित राहिलात. आता समजा जाता जाता त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालाल तर काय तो दुग्ध शर्करा योग असेल आमचा. या ठिकाणी आम्ही नाट्य परिषद करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जाहीर करतो आज. आणि ती प्राथमिक फेरी 2-3 ऑगस्ट आणि अंतिम फेरी 18, 19, 20, 21 ऑगस्ट. पारितोषिक पहिलं 1 लाख असेल, दुसरं 75,000 असेल, तिसरं 50,000 असेल आणि 25,000 असेल. वैयक्तिक भरघोस बक्षिसं असतील. आणि महाराष्ट्राच्या 20 केंद्रावर प्राथमिक स्पर्धा ही होईल. तो कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. या ठिकाणी आपल्या सर्वांना विशेषतः धन्यवाद देतो. परत जेवढे पुरस्कार प्राप्त, खरं तर तुम्ही आमचे वैभवात, महाराष्ट्राची भौतिक प्रगतीनं नावलौकिक उंचीच भर पडत नसते. तर ह्या राज्यामध्ये कोण उत्तम कलावंत आहे, कोण शास्त्रज्ञ आहे, कोण क्रीडा समीक्षक आहे, कोण क्रीडापटू आहे, अशा अनेक गोष्टीतनं ह्या महाराष्ट्राचा नावलौकिक वाढत असतात. आणि त्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी आपलं योगदान फार महत्त्वाचं आहे. खरं तर तुम्ही तुमचा गौरव करत नाही तर तुमच्या रूपाने आम्ही आमचा गौरव करून घेतोय. आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या साक्षीनं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझे धन्यवाद माननीय महोदय. रसिको, माननीय मंत्री महोदयांनी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आसनस्थ होण्याची विनंती करतो. माननीय मंत्री महोदयांनी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सांस्कृतिक खात्याचा आलेख हा खरोखरच उंचावला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देतो. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे जे आर्थिक वर्ष आहे, या आर्थिक वर्षामध्ये माननीय मंत्री महोदयांनी 1200 उत्तम कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो समोर ठेवलेला आहे. आणि आत्तापर्यंत जवळपास 300 कार्यक्रम उत्तम महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेले आहेत. यानंतर आपण माननीय मंत्री महोदयांचा स्वागतपर सत्कार करणार आहोत. सत्कार करण्याची विनंती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माननीय प्रमुख कार्यवाह श्री अजित भुरे साहेब तसंच माननीय उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब भोईर यांना करतो. माननीय विश्वस्त श्री शशी प्रभू साहेब यांचा सत्कार आपण करणार आहोत. सत्कार करण्याची विनंती माननीय कोषाध्यक्ष श्री सतीश लोटके साहेब यांना करतो. त्यांच्या हस्ते आपण हा सत्कार करणार आहोत. माननीय विश्वस्त श्री शशी प्रभू साहेब. यामध्ये बीड हे जे केंद्र आहे तिथे प्रचंड प्रतिसाद लाभला होता. त्याचं संपूर्ण नियोजन डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांनी केलं होतं. त्यानिमित्ताने त्यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत. हा सत्कार करण्याची विनंती माननीय विश्वस्त श्री अशोक खंडे साहेब यांना करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. अत्यंत सुरेख असा प्रतिसाद बीड ह्या केंद्रातून होता. त्यानिमित्ताने हा विशेष सत्कार आहे. धन्यवाद. आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि यानंतर सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो ते आपलं मनोगत व्यक्त करतील.
खालचं काढलं नाही तर पहिल्या माळावर उभं राहिल्यासारखं वाटतं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाटककार कैलासवासी गोविंद बल्लाळ देवळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार वितरण सोहळा, याला उपस्थित असलेले आपले उपाध्यक्ष उपक्रम श्री भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष प्रशासन नरेश गरेकरजी, प्रमुख कार्यवाह अजित भुरेजी, कोषाध्यक्ष सतीश लोटकेजी, सहकार्यवाह सुनील ढगेजी, आपले विश्वस्त शशी प्रभूजी, दुसरे आमचे विश्वस्त मित्र अशोक हांडेजी, श्रीमती दीपा क्षीरसागरजी, आणि ज्यांचा जीवन गौरव म्हणून या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत अशा लीनाताई कुलकर्णी आणि सुरेश साखळकरजी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, हे खरं आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री झाल्यावर मी पहिल्यांदा आलो आहे. पण हे खरं नाही की मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकाऱ्यांबरोबर पहिल्यांदाच भेटलो आहे. याचं कारण या आधीच सुद्धा आपण भेटलो आहोत, काही विषय घेऊन भेटलो आहोत, काही विषयांवर चर्चा केली आहे, मंत्री झाल्यानंतर सुद्धा केली आहे, मंत्री होण्याआधी सुद्धा केली आहे, आपली निवडणूक झाल्यानंतर सुद्धा केली आहे, निवडणुकीच्या आधी पण केली आहे. निवड योग्य झाली आहे. आज मला अतिशय आनंद होतोय की आपण सगळे हा वार्षिक कार्यक्रम आणि ज्यामध्ये आपल्या सगळं 60 शाखा, त्या सर्व 60 शाखांचे प्रतिनिधी सुद्धा राज्यभरातून आपण आलेले आहात आणि खऱ्या अर्थाने या चळवळीला मदत, खतपाणी, सेवा देणारे कोणी हात असतील तर ते आज या सभागृहात माझ्या समोर बसलेले आपण सगळेजण आहात. म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत सुद्धा करतो. एक खूप मोठी परंपरा आपली आहे, मराठी नाटकांची, नाट्य संस्कृतीची. केवळ प्रथा परंपरेमध्ये अडकून पडलेला हा सृजनशीलतेचा खेळ नाही आहे. नाटक म्हटलं तर कल्पकता, सृजनशीलतेचा आपण जो प्रयोग करतो, खेळ करतो, जो या ठिकाणी सादर करतो तोच आहे. पण आपल्या मराठी नाटकांची मग ती हौशी असो, व्यावसायिक असो, अगदी पथनाट्य असो, या सगळ्यांचं विशेष आहे की आपल्या महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने आणि आपल्या नाट्य क्षेत्रातील भरीव काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील सगळ्याच लोकांनी याला एका प्रथा परंपरेच्या मर्यादेमध्येच सीमित ठेवलं नाही. याचे कालानुरूप आवश्यकतेनुसार समोर आलेलं आवाहन पेलून आपण त्यात नवनवीन प्रयोग करत गेलेलो आहोत. याला साचेबंद ठेवण्यामध्ये एक निर्माण होणारा प्रथा परंपरेचा गंध एवढ्या पुरताच त्याचं महत्त्व स्वतःच्या मनाशी बाळगून ठेवणारी आमची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाही. यामध्ये काळानुरूप आवश्यकतेनुसार आणि आता तर मी म्हणेन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा, कारण मी इथेच एक नाटक पाहिलं अजित, मी नाव चुकत नसेन तर आजीबाई जोरात, आणि त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला
आम्ही AI चा वापर करतो आहोत अशी घोषणा आणि त्याची सुरुवात आहे. आणि आहेच मुळी त्या दिवशी तर त्यांनी पुरुषोत्तम बेर्डेंचा आवाज तला संदेश हा त्या ठिकाणी पुरुषोत्तम नाही, लक्ष्मीकांत बेर्डे, सॉरी, लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज, आणि तो सुद्धा आजच्या स्टेजवर इथे त्यांनी आणला. म्हणून आपण सातत्याने आपलं मूळ सोडलं नाही, पण प्रयोग करण्यावरचा आपला विश्वास ढळू दिलेला नाही. आणि म्हणून मला आपली मराठी नाट्य संस्कृती या देशात सगळ्यात उजवी आणि नंबर 1 ची नाट्य संस्कृती आहे याच्याबद्दल अभिमान आपल्या सगळ्यांनाच त्यातला आहे. आणि मग आज जीवन गौरव ज्यावेळेला आपण देतो आहोत त्यावेळेला सुरेशजी असतील, नीनाताई असतील, या सगळ्यांनीच, मला त्याची कल्पना नाही, माझा आज अभ्यास नाही आहे, पण जेव्हा केव्हा पहिलं पाऊल या रंगमंचावर, त्याआधी तालिमीत, त्याआधी आपल्या गल्लीत, घरात, चाळीत, वाडीत, कुठेही असेल, जेव्हा ठेवलं असेल त्यावेळेला जी बांधलेली या मराठी नाट्य संस्कृतीशी घट्ट अशी जी आपली नाती आहेत ती अजूनपर्यंत आपण यशस्वीतेचं परमोच्च बिंदू गाठल्यानंतर सुद्धा मग वेगवेगळ्या क्षेत्रात असेल ते नातं आपलं तोडलेलं नाही. इतकी आपण ज्याला म्हणू आपुलकी या आपल्या मराठी नाट्य संस्कृतीमध्ये आहे. हेच काम आपापल्या ठिकाणी आपण सगळेच अतिशय प्रामाणिकतेने करतो आहोत. आणि म्हणून मग इतिहास सांगायला गेलो की आपण हे कधीच विसरत नाही. ते नाव म्हणजे विष्णुदास भावे आणि त्यांच्या स्वतःच्या मेहनतीतून, कर्तृत्वातून, कला कर्तृत्वातून निर्माण केलेलं 1800च्या दशकातलं सीता स्वयंवर हे आपल्याला त्या ठिकाणी त्यातनं झालेली सुरुवात ही आपण सोडू शकत नाही. 61 वर्ष झाली या पुरस्काराला. संस्थेला 100च्या वर 128. अशी कुठलीही नाट्य संस्कृती आहे जगात. मी कोणाला कमी दाखवत नाही, दाखवण्याचा माझा हेतू नाही, पण युरोपात गेल्यानंतर शेक्सपियरच्या गावाला घेऊन जाताना त्या गावातल्या त्या ठिकाणी अशोकजी एक छोटी नाटिका ते दाखवतात, चांगलं आहे, पण त्याच्या वेळेला आपल्यासारख्याच्या मनात हे नक्की येत असतं की अरे आपण सुद्धा विष्णुदास भावे असतील किंवा समकालीन त्या काळातल्यानी ज्यांनी नाट्य संस्कृतीच्या या निर्मितीचा पाया रचला त्यांचं मूळ स्थान कधी पाहिलंय का? त्या लेखकांचं स्थान कधी पाहिलंय का? आणि म्हणून आपल्या मुळाला न विसरता उद्याची झेप आपल्या या नाट्य संस्कृतीची घेणं हा प्रवास आवश्यक. त्या प्रवासात काम करणारी संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. कालच आचार्य अत्रेंचा स्मृती दिन झाला. परवा आपले महाराष्ट्राचे भाई पु ल देशपांडे यांचा 25वा स्मृती दिन झाला. आणि त्या दोघांचंही मराठी नाटक किंवा मराठी नाट्यसृष्टी, नाट्य निर्मिती, नाट्य संगीत, नाट्य संहिता आणि नाटक कलाकार दोघांचं वेगवेगळ्या रूपाने म्हणतो मी, हे योगदान इतकं मोठं आहे. म्हणून आचार्य अत्रेजी नेहमी म्हणायचे नाटक हे केवळ करमणुकीचं साधन नसून समाजासमोर आरसा दाखवणार आहे. आणि आचार्य अत्रेंच्या या वक्तव्याप्रमाणे पु ल देशपांडेजी नेहमी म्हणायचे नाटक म्हणजे प्रेक्षकांशी थेट संवाद आहे. आणि मग या परंपरेमध्ये
आपण संगीत नाट्य असो, बालनाट्य असो, त्या ठिकाणी व्यावसायिक असो, त्या ठिकाणी प्रायोगिक असो, त्या ठिकाणी नाट्यप्रयोग आपले पथपथावरील असोत, या सगळ्यांचा विचार करणारं एक सांस्कृतिक खातं म्हटलं तर बरं दिसत नाही, विभाग. कारण खाण्यासारखं असं काही नाही, त्याचा आनंद आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभाग या सर्वच अभिनेता अभिनेत्री असतील, रंगकर्मी म्हणून त्यात काम करणारे अन्य घटक, अगदी नेपथ्य ते या ठिकाणी निर्माण होणारे लाईट इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स, या सगळ्या विषयातल्या सगळ्या घटकांचा विचार करून आपण त्यांच्या पुरस्काराची सुद्धा योजना सांस्कृतिक कार्य विभाग म्हणून करतो. पण मला आनंद याचा आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद स्वतःहून दरवर्षी यातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यात भरीव काम करणाऱ्याच्या योगदानाला पुरस्कृत करते. पुरस्कृत या अर्थाने म्हणतोय, पुरस्कार देते म्हणून. आणि या प्रथाने आम्हाला असं वाटतं आजचा सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीतला मैलाचा दगड असावा असा दरवर्षीचा सोहळा आहे. या सोहळ्यांमधले आपण सगळे वारकरी हे त्या एका अर्थाने नटराजाच्या देवी सरस्वतीच्या पायांची सेवा करण्याच्या भूमिकेत काम करणार आहेत म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपला रस्ता सोडला नाही. मी मनापासून त्या ठिकाणी भोईरजी तुमचे धन्यवाद देईन की खूप कमी मंच असे असतात हो की ज्यावर मंत्र्यांनी चांगलं काम केलंय, तुम्ही भरीव दिलाय असं म्हटलं जातं. पण तुम्ही ते मनापासून म्हणालात, कारण तुम्ही या सगळे, आपण सगळेच, अजित असेल, तुम्ही असाल, ढगेजी असतील, सगळेच, मी सगळ्यांचे नाव, अशोक तर आमचे जुने मित्र आहेत, याच्यातल्या अडीअडचणी, खाच खळगे, प्रतिकूल परिस्थिती प्रभूसाहेब जाणतो. त्यात सरकारी दरबारी असलेल्या अडीअडचणींनाही जाणतो. पण मला त्या मांडण्यासाठी मी इथे आलेलो नाही. माझ्या नाट्य संस्कृतीतलं काम करणाऱ्या या सर्व सेवकांच्या अडचणींवर रस्ता काढण्याच्या भूमिकेतनं मी इथे आलेलो आहे. आणि म्हणून मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे, तुमच्यावर पडलेली टोळधाड ही येत्या महिन्यात दूर करण्याचं स्वाभाविक काम मी पूर्णपणे करीन, याच्याबद्दल दुमत नाही. आणि तो फार खर्चिक भाग पण नाही. मी काय फार उपकार करतो असं नाही, फक्त त्याची रचना करावी लागेल. आणि उपकाराची सरकारची भावनाही नाही, आपलेपणाचीच भावना आहे. ट्रान्सपोर्टच्या आपल्या ज्या व्हेकल्स आहेत त्याच्या निर्मितीमध्ये स्वाभाविक काही रचना आहेत आणि ट्रान्सपोर्टचे स्वतःचे काही नियम आहेत. याची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. येत्या 15 दिवसातच संयुक्त बैठक आपण त्यातली घेऊ. त्यालाही गाडीला पुढे टाकलो. अजून एक प्रश्न जो तुम्ही मांडला नाही, माझ्याशी बोललात पण मांडला नाही, तो म्हणजे आमच्या गाड्या पार्क व्हायची व्यवस्था. आणि म्हणून त्या सर्व विषयांमध्ये सुद्धा एक बैठक मी विभागाची घेतलीच आहे. मग मुंबईत पेण पार्क असेल किंवा कालिदासमध्ये मोकळी जागा असेल, या संदर्भातला जो विषय आहे, या कार्यक्रमासाठी पुढचा टप्पा मी थांबवला होता, तो आपण पुढचा टप्पा पूर्ण करून याच्या वाहनांच्या वाहनतळाची व्यवस्था हाही प्रश्न आपण मार्गी लावू. याबद्दल तुम्ही मनामध्ये शंका आणू नका. पूर्ण आश्वासन आहे, कारवाई आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अजूनचे काही विषय आहेत आणि त्यामुळे आपल्या अनुदानाशी संबंधित आहेत, अनुदानाच्या SOPशी संबंधित आहेत. 10वा प्रयोग नाटकाचा झाल्यानंतर पात्रता ठरली तरी 25व्या प्रयोगापर्यंत पहिल्या 5च्या टप्प्याचं अनुदान येण्याची वाट पाहायला लागते. त्यामुळे माझा अभ्यास त्यातला पूर्ण झाला आहे. तुमच्याबरोबर बसून त्यातली गोड बातमी
अनुदानाला मिळायचा लागणारा वेळ कमी करणं आणि अनुदानातली आवश्यक रकमेतली वाढ करणं, ह्या दोन्ही गोडी बातम्यांचा फक्त संकेत आज मी या मंचावरून देतो. आपल्या आणि सर्व लोकांबरोबर बसून त्यातला मार्गही काढतो. माझ्या आयुष्यामध्ये नाटकाचं स्थान एका व्यक्तिगत वेगळ्या स्तरावर आहे. याचं कारण माझे कैलासवासी वडील हौशी कलाकार म्हणून त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामगार विभागामध्ये आपली कलाकृती थोडी थोडकी दाखवण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविक आहे, सरकारी नोकरी लागल्यावर नोकरी वाचली पाहिजे. कुठल्याही कामगार वस्तीत राहणाऱ्या माणसाला 3 मुलं अपत्य आपले असतील तर त्यांचा पूर्ण शिक्षणावरचा भार याची प्राथमिकता देताना कुठल्याही कुटुंबाची होणारी ओढताण ह्या त्यांची सुद्धा झाली. मला हे जाणवायला अजित खूप वर्ष लागली. नाटकात प्रेम करणारा, काम करणारा, रस घेणारा आणि त्याच्यावर प्रति सहृदय असणारे असे माझ्या वडिलांसारखे असंख्य लोक असतील. पण माझ्या वडिलांमुळे मला जाणवलं की आमची बहीण ज्या वेळेला पहिल्यांदा नोकरीला लागली आणि तिने नाटकाची तिकीट पुढची त्यांना दिली, तेव्हा ते माझ्या आईशी बोलले, अरे 20 वर्षाने नाट्यगृहात चाललोय पहिल्या रांगेत. मग मी त्यांना विचारलं, असं काय झालं? म्हणाले, त्यावेळेच्या धावपळीत तुमच्या शिक्षणामध्ये पैसे वाचवायचे तर नाटकाचं तिकिटाचेही पैसे खर्च नको म्हणून 20 वर्ष स्वतःची आवड मारणारे असे कित्येक लोक असते. माझं वडील एक मी उदाहरण सांगितलं. आणि म्हणून येत्या काही काळामध्ये आपली नाट्य संस्कृतीची प्रथा परंपरा, त्याची वाटचाल आणि त्याच्या रसिकांमध्ये अंतर पडू नये. आणि ते अंतर जर तिकिटांच्या बाबतीतलं असेल तर ते तालुका स्तरावर घेऊन जाण्यासाठी सुद्धा योजना करण्याची मानसिकता, तो प्रश्न सोडवून आम्ही निर्णय करू पाहतो. आपण सगळे मिळून त्याचा उपभोग रसिकांपर्यंत पोहोचवण्याची एक व्यापक भूमिका घेऊया आणि अंतर कमी करण्याचं काम करूया. आणि हे सगळं काम सहभागितेतून करूया. कारण हे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्याही नेतृत्वात मराठी रसिकांचं, मराठी मनाचं, मराठी संस्कृतीचं पूर्ण जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि आपुलकेपणाने वागणारी आहे. शेवटची लाईन सांगायची झाली तर विरोधकांनी रोज ह्यांचा मराठीशी संबंध काय असा म्हटला तरी तो काही नाटकांमध्ये सुरुवातीच्या असलेला आवाजवी डायलॉग एवढाच आहे. प्रत्यक्ष संबंध हृदयाचा आहे, सरकारचा आहे. तो यापुढेही राहील एवढं आश्वस्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. यानंतर पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात होईल. माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान होतील. ज्यांना हे पुरस्कार प्रदान होतील त्यांना एक छोटीशी विनंती आहे. पुरस्कार घेऊन झाल्यानंतर इथे या रंगमंचाच्या डाव्या बाजूला इथून आपण कृपया पुढे व्हावं. धन्यवाद. पुरस्काराला आपण सुरुवात करूया. पुरस्कार कैलासवासी राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्य मंदार पुरस्कार. पुरस्काराचं स्वरूप, हा पुरस्कार रंगभूमीवरील कोणत्याही रंगकर्मीने रंगभूमी व्यतिरिक्त इतर वेगळ्या क्षेत्रात ठोस व भरीव विधायक काम करत असलेल्या रंगकर्मीस देण्यात येतो. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे स्वरूप आहे. पुरस्काराचे मानकरी आहेत श्री विष्णू मनोहर, श्री विद्याधर निमकर आणि श्री प्रसाद कारले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तिघांनाही विनंती करतो मान्यवरांना त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. पहिला पुरस्कार हा श्री विष्णू, त्यांना विनंती करतो. विद्याधरजी आपल्याला विनंती, आपण सुद्धा कृपया रंगमंचावर यावं. प्रसाद कारले साहेब आपल्यालाही विनंती, आपणही रंगमंचावर यावं. करूया ते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कृत सर्वोत्कृष्ट नाट्य तर उत्तमपणे जाणता महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, विदेशातही मराठी संगीत नाटके सादर करून आपण अनेक मान सन्मान मिळवलेत, तरी आपले पाय धर्तीवर घट्ट रोवलेले असतात, हे अभिनंदनीय आहे. आपला लोकसंग्रह विलक्षण दांडगा आहे. आपण गती प्रवृत्तीने सौजन्यशील आहात. अनेक संस्थांचे विश्वस्त म्हणून आपण आजही कार्यरत आहात. आपली भाषणेही ओजस्वी असतात. संत साहित्याचे अभ्यासक म्हणून आपण सर्वश्रुत आहात. ज्ञानेश्वरीसारखा विश्ववंदनीय ग्रंथ, तुकोबाची गाथा, एकनाथांचं भागवत, समर्थ श्री रामदास स्वामींचा दासबोध, श्री गोपालनाथ महाराज यांची वचने आपल्या वाणीवर चिरंतन वसाहत करून राहिलेली आहेत. आपण नारदीय कीर्तनकार म्हणून सर्वत्र वंदनीय आहात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या भाषेत म्हणायचं झालं तर हा प्रवास सुंदर आहे, आधार गतीला धरती. हा प्रवास सुंदर आहे, आधार गतीला धरती. तेजोमय नक्षत्रांचे आहे, आश्वासन माथ्यावरती. कृपया आपण मानपत्राचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आपले स्नेहांकित प्रशांत दामले, अध्यक्ष, कार्यकारी समिती आणि नियामक मंडळ सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई. धन्यवाद सर. माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो त्यांच्या हस्ते हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान होईल. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम 51,000. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय मंत्री महोदयांना जाण्याची घाई आहे, त्यामुळं माझं मनोगत मी फक्त 1 मिनिटामध्ये संपवणार आहे. व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्व रसिकजन हो आणि मान्यवर हो, नाट्य परिषदेने आज आमचा हा जो गौरव केला, जीवन गौरव पुरस्कार देऊन आमचा जो सन्मान केला, हा पुरस्कार व्यक्तिशः मी कैलासवासी पु ल देशपांडे आणि छोटा गंधर्व यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावे अर्पण करतो. त्याचं कारण असं आहे की सातारा जिल्ह्यातला एक छोटासा मुलगा माझं गाणं ऐकल्यानंतर पुलंचं त्यावेळेला मला पत्र आलं मुंबईहून. सांताक्रूजला पुलं राहत होते. आवाज चांगला आहे तुझा, पुण्याला ये, नागेश खळीकरांच्याकडे 8 वर्ष शिक्षण घे, तू संगीत नाटकात गेलास तर तुला कलावंत म्हणून नाव मिळेल. महत्त्वाचं वाक्य होतं की तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे मला कल्पना नाही, मदतीची गरज असल्यास निसंकोचपणे कळव. एवढ्या एका पुलंच्या पत्राचा आधार घेऊन मी पुण्यात आलो. छोटा गंधर्वांनी माझ्याकडून 3 नाटकं बसून घेतली, विद्याहरण, देवमाणूस आणि सुवर्णतुला. आणि या दोघांच्या प्रेरणेमधून आणि मार्गदर्शनामधूनच जी काही अल्पसल्प सेवा मला या क्षेत्रात करता आली, त्याचं फलित म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने दिलेला आजचा हा जीवन गौरव आहे. मराठी नाट्य परिषदेचे मी अंतःकरणपूर्वक ऋणी आहे. नीनाताईंच्या वतीने, माझ्या वतीने, सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने मी प्रातिनिधिक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो की संगीत नाटक बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, केशवराव भोसले, छोटा गंधर्व, शिलेदार कंपनी वगैरे वगैरे सुवर्णकाळ ज्याला दाखवलेला होता ते सध्या जरा विपन्नावस्थेत आहे. आम्ही सर्व नाट्यसंस्था एकत्र केलेल्या आहेत. जवळजवळ 20 नाट्यसंस्था आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि संगीत नाटक पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून काय करता येईल याचा सातत्याने आम्ही विचारविनिमय करतो. कधी जर आम्हाला आपण वेळ दिला तर आपल्याशी येऊन चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. आपण तो वेळ द्यावा आणि मराठी संगीत नाटक पुढे जाईल अशा दृष्टिकोनातून शासनाने जर काही आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं तर आम्हाला अतिशय आनंद होईल. एवढी एक विनंती अनायास आपण आज आला आहात म्हणून आपल्या चरणी करतो. पुन्हा एकदा मराठी नाट्य परिषदेचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप आभार. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर पुढच्या जीवनगौरव पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. पण हा पुरस्कार देण्याआधी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की लीला मेहता पुरस्कृत गुणवती पुरस्कार आणि अनंतराव कठाळे पुरस्कृत अभिनय सम्राज्ञी शांता आपटे स्मृती गौरव पुरस्कार आणि सुमन भार्गवराव पांगे पुरस्कृत भार्गवराव पांगे स्मृती पुरस्कार मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीस नाटक असे न मी नसे न मी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम आणि जीवनगौरव पुरस्कार आज श्रीमती नीना कुलकर्णी यांना प्रदान केला जाणार आहे.
आधी मानपत्राचं वाचन होईल आणि मग पुरस्कार माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान केला जाईल. मानपत्राचं वाचन करण्यासाठी श्रीमती वैजयंती आपटे यांना मी आमंत्रित करतो. नमस्कार. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईद्वारा अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या त्रिवेणी संगमावर भरीव योगदान देणाऱ्या माननीय नीना कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार. या मानपत्रातला काही भाग मी आता वाचून दाखवते. ज्येष्ठ कृष्ण 3 शके 1947 शनिवार दिनांक 14 जून 2025. नीनाताई, सप्रेम सस्नेह नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदद्वारा अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तीनही क्षेत्रात हिंदी, मराठी आणि इंग्रजी रंगभूमी आणि चित्रपट तसंच दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांमधून प्रस्तुत होणाऱ्या मालिका व्यापून टाकणाऱ्या आपल्यातील बहुआयामी व्यक्तिमत्वाला जीवन गौरव पुरस्कार समारंभपूर्वक सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होतो आहे. 1970च्या दशकापासून आपला अभिनय प्रवास मॉडेलिंगच्या कलात्मक माध्यमातून सुरू झाला. भारतीय प्रिंट मीडियातील पहिली क्लिअरसील गर्ल म्हणून आपण आपले योगदान देण्यास प्रारंभ केला. नंतर गुंतता हृदय हे या व्यावसायिक मराठी नाटकातून आपले रंगभूमीवर पदार्पण झाले. दिग्दर्शनाचा मापदंड असलेल्या माननीय पंडित सत्यदेवजी दुबे यांच्या स्फटिक स्वच्छ मार्गदर्शनाखाली आपण आधे अधुरे, मायावी सरोवर, अबे बेवकूफ, आह, एज्युकेटिंग रीटा या मराठी आणि हिंदी प्रयोगशील नाटकांमधून दमदार अभिनयाची पावती रसिक नाट्य प्रेक्षकांकडून मिळवली. 1978मध्ये दिग्दर्शनाची देवराई असलेल्या माननीय डॉक्टर विजया मेहता दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी या मराठी व्यावसायिक नाटकात शब्बोची भूमिका प्रचंड ताकदीने साकारली. अप्रतिम सामर्थ्याचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून गाजलेले आपले पती दिलीपजी कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या नागमंडल, अजित बुरे दिग्दर्शित मातीच्या गाड्याचे प्रकरण, राकेश सारंग दिग्दर्शित अखेरचे पर्व या नाटकातील आपल्या भूमिका गाजल्या. विविध चॅनल्सवरील मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज सर्वच क्षेत्रात आपला यशस्वीपणे संचार चालू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही द बेस्ट एक्झॉटिक मेरीगोल्ड हॉटेल, फ्रेंच भाषेतील मालिका राणी, फ्रेंच चित्रपट नॉस यामधील भूमिका आपल्या गाजल्या. नेटफ्लिक्सवरील द रॉयल्स यातील दमदार भूमिका प्रेक्षकांनाही आवडली. 2025मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. आपल्या सौंजवळ आणि नितांत सुंदर अभ्यासू स्वभावाला आपले दिवंगत पती कैलासवासी दिलीप कुलकर्णी यांची साथ होती. आपली दोन्ही मुले अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. नीनाताई, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे शब्द आहेत आपल्यासाठी. मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवत वैभव काय तुला देऊ. कृपया मानपत्राचा स्वीकार करावा ही विनंती. आपले स्नेहांकित प्रशांत दामले, अध्यक्ष, कार्यकारी समिती आणि नियामक मंडळ सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती, मुंबई. धन्यवाद. मनोगत मांडतील. हे राहू दे. हो, राहू देत. 2 पानं बघून घाबरून जाऊ नका, मी लवकरच संपवणार आहे. अनेक लोकांचे आभार मानायचेत. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिकजन हो, रंगभूमी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय आनंद झाला आहे, मन भरून आलं आहे. जीवन गौरव हा सन्मान मिळाल्याबद्दल आणि तो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मिळाल्याबद्दल विशेष मला सन्मानाने वाटतो. माझी निवड केल्याबद्दल निवड समितीचे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मान्यवरांचे खूप खूप आभार. जाहीर झाल्यापासून सदिच्छा, फोन, मेसेजेस, खूप कौतुक होतं आहे. छान वाटतं आहे. त्याच्यापैकी एक कौतुक मी तुम्हाला सांगणार आहे. आपला एक मित्र आहे, अभिनेता, दिग्दर्शक मित्र आहे. त्याने फार छान लिहिलं. तो म्हणाला की नाटकात कार्यरत असताना जीवनगौरव घ्यायची खुमारी काही वेगळीच. हो, खरंच तसं वाटतंय. कारण काय असतं ना, आपल्याला काहीतरी गवसतं आयुष्यात आणि मग आपण त्याचा पाठपुरावा करतो, त्याचा ध्यास घेतो, त्याचा आनंद लुटत राहतो, अगदी आपल्यातच मशगूल. आणि मग अचानक आपल्या पदरात असं काहीतरी पडतं आणि असं मला त्यावेळेला वाटलं, बापरे, आपण इथपर्यंत आलो.
लक्षातच येत नाही वेळ, असं कलाकाराचं आयुष्य आहे. आणि आज मागे वळून बघताना गेली 55 वर्षापेक्षा अधिक काळ मी रंगभूमीची सेवा करते. मला तेवढं भाग्य मिळालं आहे. या ठिकाणी काही लोकांचे उल्लेख केल्याशिवाय मला असं वाटतं ह्याची माझं बोलणं संपन्न होणार नाही. कारण नाटक हे एकट्याचं नसतं, ही सामूहिक कला आहे. ही सर्वप्रथम माझे 2 दिग्दर्शक ज्यांना मी गुरुस्थानी मानते, ज्यांचा उल्लेख आता मानपत्रात झाला, पंडित सत्यदेव दुबे आणि डॉक्टर विजया मेहता. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करत करत मी त्यांच्याकडनं शिकत गेले. असं नाही की त्यांनी काही नाट्यशाळा उघडली होती, पण त्यावेळेला दिग्दर्शनाबरोबरच ते शिकवत गेले, मी घेत गेले. एखादा स्पंज असावा असं मी सगळं आत्मसात करत गेले. आणि आज मला जे काय अभिनयातलं येतं ते त्या दोघांच्यामुळे आहे. 2 अतिशय भिन्न व्यक्तिमत्व, दोघांचे विचार अतिशय भिन्न, पण ध्यास एकच, थिएटरचा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला अभिनयामध्ये बऱ्यापैकी व्यापक दृष्टिकोन प्राप्त झालेले आहे. दोघांचे खूप खूप आभार आणि खूप प्रेम दोघांनाही. आणखीन 2 माणसांची नावं मला इथे मुद्दाम घ्यायची आहेत. एक विमलताई राऊत, ज्या अतिशय मातब्बर कलाकार होत्या. तरुण तुर्क म्हातारे अर्क आणि डॉक्टर लागू अशा नाटकातनं त्या कामं करायच्या. त्या आमच्या शेजारी होत्या. आणि मी 9 वर्षाची असताना ज्या कॉलनीमध्ये राहिले तिथे त्या वर्षोत्सवामध्ये नाटकं दिग्दर्शित करायच्या. त्यांना माझ्यात काय दिसलं मला माहीत नाही, पण त्यांनी माझं पहिलं पाऊल व्यावसायिक नाटकाचं चांदणी शिंपीत जा या नाटकात झालं. 20 प्रयोग मी रिप्लेसमेंट म्हणून काम केलं आणि ते केवळ विमलताई माझं बोट धरून मला घेऊन गेल्या म्हणून. विमलताई, तुमची आज खूप खूप आठवण येते. आज तुम्ही इथे असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता. दुसरं नाव अर्थात सर्वश्रुत आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. काशीनाथ काका माझ्या वडिलांचे स्नेहिक आणि दोघेही डॉक्टर. आणि एके दिवशी माझी मॅट्रिकची परीक्षा संपल्यानंतर ते घरी आले आणि माझ्या आईवडिलांना सांगितलं की मी हिला माझ्या मुलीचं काम करायला गुंतता हृदय हे या कोऱ्या करकरीत नाटकात घेऊन जातोय. तिथून माझं नाटकाचं पहिलं पदार्पण झालं. तर अशा रीतीने एक पाऊल आणि एक पदार्पण असं 2 माझ्या बाबतीत झालं व्यावसायिक नाटकाचं. आणि गुंतता हृदयामध्ये मी 4 वर्ष काम केलं. मॅट्रिक होती, तिथेच BA पास झाले. मध्ये अभ्यास करायचे आणि फ्रेंच भाषेची पदवी घेऊन मी तिथून बाहेर पडले आणि अर्थात नाटकाचं वेड घेऊन बाहेर पडले. मी मगाशी म्हटलं तसं नाटक काय कोणा एकटाचं नसतं, तो एक सामूहिक ती कला आहे. या इतक्या वर्षांच्यात अनेक नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नेपथ्यकार, संगीतकार, बॅकस्टेजवाले जे अंधारात माझे डोळे बनवून मला आतमध्ये नेतात रंगमंचावरून, या सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे. तर हे माझं जीवन गौरवाचा पुरस्कार जो आहे तो मी या सगळ्यांबरोबर शेअर करते. माझ्या मौजेच्या प्रसारात घरच्या लोकांची आठवण तर काढलीच पाहिजे. माझी 2 मुलं, मला रडू येणार आहे कारण ती आता आहेत नाट्यगृहामध्ये. माझी 2 मुलं आज इथे उपस्थित आहेत आणि मला अतिशय आनंद होतो कारण ते दोघेही आज कर्तबगार आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय कर्तबगारपणे वावरत आहेत. निरोगी व्यक्तिमत्वाची अशी आणि निरोगी मन असलेली माझी 2 मुलं. काय माहिती आहे का, अभिनेत्री आई असणं आणि अभिनेत्री आईबरोबर जगणं सोपं नसतं. अनियमित वेळा म्हणा किंवा मूड्स म्हणा किंवा कधी काम नसतं कधी काम असतं, म्हणजे अशी आमची वाटचाल इतकी अस्थिर असते की मुलांना खरोखरच ते अवघड जात असेल आमच्याबरोबर राहणं. तर अर्थात मी आणि दिलीपनी कायमच ह्या 2 बाजू वेगळ्या ठेवल्या. कारण नाही म्हटलं तरी मुलांबरोबर कधी बाहेर पडलं तर प्रकाश होतात, आई आहे, मग तिचे फोटो काढले जातात, तिचे हे ऑटोग्राफ घेतले जातात. मुलांच्या मनावर हा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे डबल आपल्याला त्याच्यात मेहनत घ्यावी लागते. आणि आज मी अतिशय आनंदाने हे जाहीर करते की माझ्या मुलांबद्दल मला अत्यंत अभिमान आहे. अर्थात कुठल्याही माझ्या भाषणाचा शेवट दिलीपशिवाय होणार नाही. दिलीपचे शेवटचे शब्द मला असे होते, कारण तो माझा सहचारी होता, माझा सहकलाकार होता. नाटकात आम्ही भेटलो, नाटकाचा मौजेचा प्रवास आम्ही एकत्र केला. जाताना त्याचे अक्षरशः शेवटचे शब्द मला हे होते, शेवटचा संदेश म्हणा किंवा उपदेश म्हणा, की नीना, थिएटर हा आपला श्वास आहे, थिएटर कधी सोडू नकोस. धन्यवाद. जय महाराष्ट्र. रसिक हो, एकदा जोरदार टाळ्या माननीय नीनाताई कुलकर्णी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि इथून मान्यवरांचं म्हणणं आहे, मला वाटतं दिवीच आणि आय थिंक दोन्ही मुलं त्यांची आहेत. हो.
धन्यवाद. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी. या ना प्लीज. दोघांसाठी जोरदार टाळ्या. या सगळ्या मान्यवरांचं एक समूह छायाचित्र घ्यावं अशी विनंती आहे. धन्यवाद. यानंतर माननीय मंत्री महोदयांना एक छोटीशी विनंती माननीय मंत्री महोदयांना आहे. यानंतर गोविंदायन या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे त्यांच्या हस्ते ही संपूर्ण गोविंदायनची जी टीम आहे त्यांना एक सन्मानचिन्ह आपण द्यावं अशी विनंती आहे. मी त्या संपूर्ण टीमला विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत मराठी रंगभूमी पुणे निर्मित गोविंदायन या नाटकाचा प्रयोग आपण पाहणार आहोत. यानंतर आभार प्रदर्शन होईल. मग 10 मिनिटांचं मध्यंतर होईल. इथे सेट लावायचा आहे आणि मग त्यानंतर गोविंदायनचा आनंद आपण घेणार आहोत. आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय श्री नरेश गडेकर साहेब उपाध्यक्ष आहेत. प्रशासन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शनासाठी माननीय श्री नरेश गडेकर साहेब आपल्याला विनंती करतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या आजच्या या गोपदेवल स्मृती पुरस्कारानिमित्त उपस्थित महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री, आम्हा सांस्कृतिक क्षेत्राचे पाठीराखे आदरणीय शेलारजी, आज या स्मृती सोहळ्याला आणि या पुरस्कार सोहळ्याला आपण इथे उपस्थिती दर्शवली त्या सगळ्या रसिकांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आभारही मानतो. या पुरस्कार सोहळ्यात ज्या पुरस्कारार्थींचा सन्मान झाला, नाट्य परिषदेतर्फे त्यांचा सन्मान झाला, त्यांनी तो स्वीकारला, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि या सोहळ्यासाठी ज्यांनी प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवला, आम्हाला मदत केली, तसेच प्रसारमाध्यमांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.